आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। खानावमध्ये शेकापचा बुरुज ढासळला। पाटील कुटुंबाच्या भाजप प्रवेशाने पनवेलच्या ग्रामीण राजकारणाला नवी कलाटणी। कामगार नेते प्रभुदास भोईर यांची मोठी राजकीय खेळी। खानावमध्ये भाजपची ताकद वाढली। पनवेल तालुक्याच्या ग्रामीण राजकारणाचा गड मानल्या जाणाऱ्या खानाव गावात अखेर एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे। गेली पाऊण शतक ज्या प्रतिष्ठित पाटील घराण्याने शेतकरी कामगार पक्षाचा शेकाप लाल बावटा खांद्यावर घेऊन गावाचा किल्ला लढवला, त्याच पाटील कुटुंबाने आता अधिकृतपणे हातामध्ये कमळ धरले आहे। कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या ऐतिहासिक पक्षप्रवेशाने खानाव परिसरातील शेकापच्या पारंपरिक रचनेला सुरुंग लावला असून तालुक्याच्या राजकीय पटलावर भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे। अखेर गावाचे भवितव्य आणि तरुण पिढीला न्याय मिळवून देण्यासाठी माजी सरपंच दत्तात्रय पाटील, माजी उपसरपंच ताईबाई पाटील यांच्यासह दिनेश पाटील, जगदीश पाटील, पुंडलिक पाटील व विठ्ठल पाटील या तरुण रक्ताने शेकापला कायमचा रामराम ठोकला। या संपूर्ण राजकीय उलथापालथीच्या केंद्रस्थानी राहिले ते भाजपचे धडपडे कामगार नेते प्रभुदास अण्णा भोईर। गेल्या 1 ते 2 वर्षांपासून अत्यंत शांतपणे आणि नियोजित पद्धतीने खानावमधील या बदलाची स्क्रिप्ट लिहिली जात होती। गावातल्या तरुण वर्गाशी असलेले सलोख्याचे घरोब्याचे संबंध आणि भाऊशेठ पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींना दिलेला विश्वासाचा शब्द यामुळेच प्रभुदास भोईर यांना शेकापचा हा भक्कम बुरुज ढासळण्यात यश आले। या मोठ्या यशाबद्दल बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रभुदास भोईर यांच्या संघटन कौशल्याचे तोंड भरून कौतुक केले। प्रभुदास अण्णा हा भाजपचा एक अतिशय धडपड्या आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी 24 तास दक्ष असणारा कार्यकर्ता आहे। आजच्या या ऐतिहासिक पक्षप्रवेशामागे त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि भारतीय जनता पार्टीला त्यांचा सार्थ अभिमान आहे। अशा शब्दांत आमदारांनी भोईर यांचा गौरव केला। तसेच पाटील कुटुंबाला भाजपमध्ये कधीही उपरेपणा जाणवू दिला जाणार नाही, त्यांच्या विश्वासाला दगाफटका होणार नाही, असा जाहीर शब्दही आमदार ठाकूर यांनी यावेळी दिला। आज आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आनंदाची गोष्ट आहे की भाऊशेठ यांच्यासारखं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये खानाव गावामध्ये प्रवेश करत आहे। गेली अनेक वर्ष त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, लोकांच्या हिताच्या अनेक सर्व कामामध्ये त्यांनी सातत्यानं गावाचं नेतृत्व केलं, आपल्या भागाचं नेतृत्व केलंय, आपल्या कुटुंबाला आणि गावाला दिशा देण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे। त्यांच्यासारखं एक व्यक्तिमत्व ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये येतं तर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते, आमचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, सरपंच या सगळ्यांचीच जबाबदारी आता जास्त आहे की अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांचं काम करणं, लोकांच्या अडीअडचणी सोडवणं आणि या अनुषंगानं सर्व सार्वजनिक महत्वाचे जे काही विषय त्यांच्या माध्यमातून पुढे येतील ते सोडवण्याच्या दिशेनं आणि गावाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते काम करतात। मी प्रभू अण्णांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांच्यासारखा एक अतिशय धडपडे असा एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे की त्यांच्या माध्यमातून सातत्यानं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत। सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सातत्यानं दक्ष असतात आणि अतिशय दक्षपणानं भारतीय जनता पार्टीला सातत्यानं कशी ताकद मिळेल, भारतीय जनता पार्टीचं यश कसं वाढेल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। आजही या पक्षप्रवेशाच्या पाठीमागे त्यांची महत्वाची भूमिका आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला त्यांच्याविषयी अभिमान प्रवास म्हणजे आहे आणि तुमचा बोलतात राजकीय पक्षामधून तुम्ही येता, आता भाजपमध्ये येता, हा प्रत्येक लोकांना म्हणजे प्रश्न आहे की तुम्ही कशासाठी येता आणि काय तुमचा उद्देश आहे। तर आता पाटील परिवार जर बोलला तर असं काहीच नाही की तुमच्या कुटुंबाला कशाची आता काही कमी आहे का तुम्हाला काय पाहिजे का तुम्ही काय मागितलंय। तुमचा फक्त एकच उद्देश आहे का तुमच्या गावाचा विकास, तुमच्या गावामध्ये काहीतरी आता असला पाहिजे, तो करू शकतो, काय करू शकतो हे तुम्हाला सर्व काय माहिती आहे। आणि बघा सामान्य कार्यकर्ता जर पुढे कसा जातो, कसा पुढे होतो, यादा उदाहरण बोलला तर आजचा तर बघा नवनीत वाकरीकर हे बघा तुम्ही, कारण की असा सामान्य कार्यकर्ता जर पुढे घेऊन जाऊ शकतो ते प्रशांत दादा व आमचा भाजपा पक्ष पैसे घेऊन जाऊ शकतो। हे उदाहरण आहे साधं, म्हणजे आज आपल्याला काही जास्त चर्चा करायची गरज नाही। तुम्ही बघू शकता का आज आपल्या गावाला आपण काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे आणि तुमच्या गावामध्ये आता बरेच काय हे आलेले आहेत, प्रोजेक्ट आलेले आहेत। म्हणजे आता आज बोलतो वाकरी गाव हा साधारण म्हणजे आतमध्ये गाव आहे, तो आता साधारण गाव राहिला नाहीये, कारण की त्या गावामध्ये जे प्रोजेक्ट आता येतात तसा अलिबाग कॉरिडॉर रोड येतोय, नायना मोठापुरा येतोय, अहमदाबाद मुंबई हवे येतोय, तर त्या गावाचा विकास कसा करायला पाहिजे। तो गाव फक्त आता नावाला गाव आहे पण त्याच्यासारखा शहरीकरण कुठलाच होऊ शकत नाही, तेवढा मोठा गाव होणार आहे आणि तो जर विकास
विकास करायचा असेल, तुम्हाला जर तुमच्या परिसराचा तेवढा विकास करायचा असेल तर प्रशांत दादा आणि मोठे सन्माननीय लोक नेते राम शेट्टी साहेब, खरंच कारण की तुम्हाला जर बोललं गेलं जिथं टाका सबूत मी आहे. आज खिरोपाडा गावामध्ये काही नव्हता तर आज माझ्या गावाला नगरसेवक दिला. आज माझ्या गावामध्ये पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. आज माझ्या गावामध्ये म्हणजे दवाखान्यात जे पाहिजे तेवढे काम चालू केले ते कुणी केले, फक्त प्रशांत दादांनी काम चालू केले. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो कधीच असं होणार नाही, कारण मी बघतोय का मनात एवढ्या लोक साहेबांनी काय मान सन्मान केले आणि काय काम केले. भाजपाचा उदा काय म्हणजे विषय आहे का सबका साथ सबका विकास, आणि तो तुमचा विकास होऊन राहणार आणि होणारच ही तुम्हाला मी शब्द देतो. आणि साहेब आणि तुमचे जे स्थानिक नेते ते कधीच कमी पडणार, आणि तुमचं माझ्या पक्षाच्या वतीने तर मी आहेच, आणि मी कधीच म्हणजे माझे नेते तुम्हाला कमी न पडणार शब्द देतो. आणि 2 शब्द आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.